आषाढाचं चाहूल लागते पंढरीच्या वाटेची, आस आहे मनी विठुरायाच्या दर्शनाची। जाणून घेऊया आषाढी एकादशी आणि उपवासाचे महत्त्व। आषाढी एकादशी म्हणजेच आषाढ महिन्यातील एकादशीची तिथी। आषाढ महिन्यामध्ये 2 एकादशी येतात। पहिली म्हणजे एक शुक्ल पक्षातील एकादशी आणि दुसरी वद्य आषाढ एकादशी। शुद्ध आषाढी एकादशी या एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटले जाते। या एकादशीमध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या ही फार महत्त्वाची मानली जाते, कारण या एकादशीमध्ये धार्मिक विधी करण्यास आणि आध्यात्मिक दृष्ट्या विधी करण्यास फार महत्त्वाची आणि तिथीची वृद्धी झाली आणि अधिक मास असेल तर आणखी ही एकादशी असू शकतात। त्याचप्रमाणे अधिक मास आल्यास त्या एकादशीला कमला एकादशी म्हणून संबोधले जाते। तर प्रेक्षको, आता आपण समजून घेऊया आषाढी एकादशीचं महत्त्व। आषाढी एकादशीचं व्रत इतकं महत्त्वाचं का आहे याचं कारण मी तुम्हाला सांगते। कारण सर्व देवतांचं तेज या आषाढी एकादशीमध्ये एकवटले गेले आहे, त्यामुळेच हे व्रत खूप असामान्य मानले आहे किंवा अनन्यसाधारण महत्त्व त्याला प्राप्त झालं आहे। याचं कारण असं की वैकुंठातील भूमी यापेक्षाही अगोदर पंढरपूरची भूमी ही अस्तित्वात आली असा लोकांचा समज आहे। म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणजेच पंढरपूर आहे असा उल्लेख देखील आढळतो। श्रावणामध्ये तर व्रतवैकल्यही केलीच जातात, पण आषाढी एकादशीचं व्रत कसं करावं या संबंधी माहिती आपण घेऊया। आषाढी एकादशीमध्ये काही लोक निर्जळ उपवास करतात, तर काही लोक उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास ठेवतात। एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला एक भुक्त राहून एकादशीला पहाटे उठून म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान आटपून विष्णू भगवंताला तुळस अर्पण करावी। त्यानंतर आषाढी शुद्ध द्वादशीला वामनाचे पारणे सोडावे व अहोरात्र भगवान विष्णूची पूजा करून तुपाचा दिवा अवश्य लावावा। तर अशा पद्धतीने आपण आषाढी एकादशीचे महत्त्व आणि व्रत याचे देखील महत्त्व समजून घेतलेलं आहे। तर मी प्राची राजाराम तुम्हा सर्वांची इथंच रजा घेते। आषाढी एकादशीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा।